पालिकेतील सत्ता वाटपावर आज फडणवीस शिंदेमध्ये बैठक। फडणवीस दावोसवरून परतताच हालचालींना वेग। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईबाबत निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतले। दावोस दौऱ्यामध्ये 30 लाख कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार। मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीला आता येणार वेग। आज विविध बैठका होण्याची शक्यता। अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे क्रूर विनोद। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का असा सवाल। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेमध्ये किंगमेकर ठरणारे 10 नगरसेवक आज मुंबईत। वंचित ठाकरेंच्या शिवसेनेसह 2 अपक्ष नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता। काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। तर सहार शेख वक्तव्यावरून मागे हटणार नाही, जलीलांकडून पाठराखण। आपण कोणताही माफीनामा दिला नसल्याची सहर शेखची माहिती। मुंब्रा पोलिसांनी मात्र सहर शेखनं माफीनामा दिल्याचं सांगत जारी केलं सहरच्या माफीनाम्याचं पत्र। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचं सूचक विधान। आम्ही भांडलो की काही जणांचं फावतं, तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही भांडत बसू का, अजितदादांचं विधान। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ। मात्र कार्यक्रमाला काही कार्यकर्ते उपस्थित नसल्यानं अजितदादा संतापले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 शिशूंच्या जन्मामागे 1 गर्भपात। एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची धक्कादायक आकडेवारी। संभाजीनगरात गर्भलिंग निदानाचा उद्योग सुरूच असल्याची शंका। छत्रपती संभाजीनगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार। मैत्रिणीनंच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ आपल्या प्रियकराला पाठवले। आरोपी तरुणी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।